सरकारची बाजू, सरकार सभागृहात कायदा व सुव्यवस्था किंवा सरकारच्या समोर जो काही विरोधी पक्ष आहे त्यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडलेला आहे, त्याला ऐकण्यासाठी आणि अंतिम आठवड्या प्रस्तावामधले विषय विशेषतः कायदा व सुव्यवस्थेवर आणि ज्या विभागावर आहेत त्यांचे मंत्री उपस्थित न राहिल्याबद्दल आता मी एकच आहे ते पण तरी आहेत मंत्री। माझं वाक्य पूर्ण होऊ दे ना। ते बिचारे लगेच हातवर केलं, ते फार सिन्सिअर आहेत, ऑनेस्ट आहेत, सक्षमी आहेत, त्याबद्दल वाद नाही। पण अध्यक्ष महोदय, आपल्या सगळ्यांच्या बरोबर सुधीर मुनगंटीवार कायमचेच मंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे बघूनच आता आम्ही भाषण करतो। अध्यक्ष महोदय, 100 दिवस झाले म्हणजे सरकारने 100री गाठलेली आहे आणि 100री गाठल्यानंतर एक विजन डॉक्युमेंट आणू, 5 वर्षात काय करणार हे सांगू, सरकारला त्यात पूर्णपणाने अपयश आलेलं आहे। अध्यक्ष महोदय, त्याच्याऐवजी काय दिसलं तर महिलांच्या वरचे अत्याचार, भ्रष्टाचार, ड्रग्ज, वाचाळवीरांची विधानं वेगळी, दंगली आणि अध्यक्ष महोदय बीड सारख्या ठिकाणी झालेला हत्याकांड। अध्यक्ष महोदय, याच्या पलीकडे 100 दिवसात काही नाहीये ना। सरकारने या 100 दिवसात आता पुढे काय विजन करायचं याच्याविषयी विषय मांडला। दुसऱ्या बाजूने जगामध्ये मी परवाही सांगितलं, सुनीता विल्यम्स अंतराळातून खाली आणायचं सगळं कसब शास्त्रज्ञांनी लावलं। त्या एलॉन मस्कने आता ते ग्रॉक काढलेलं आहे, ग्रॉक, त्याच्यावर काही टाकलं की ते खरं बोलतो। तसं अध्यक्ष महोदय, जग एवढं पुढे गेलेलं आहे, एआयचा आविष्कार जगाच्या पाठीवर एवढा मोठा झालेला आहे। आणि अध्यक्ष महोदय, मी त्या दिवशी सांगितलं की आपण कबरीच्या मागे लागलेलो, जग तिकडे चाललंय आणि आपण कबर खोदायच्या मागे लागलो। अध्यक्ष महोदय, आज महागाई, बेकारी, सामान्य माणसाची पूर्णपणाने कंबर तुटलेली आहे, पण सामान्य माणसाला व्हॉइस राहिलेला नाही। आता अध्यक्ष महोदय, सरकारने सत्तेवर येण्याच्या आधी जेवढी आश्वासनं दिलेली, एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, फार वेगळी अवस्था महाराष्ट्रातल्या जनतेची आज झालेली आहे। अध्यक्ष महोदय, आपण मधल्या काळामध्ये नामदेवराव ढसाळांनी कविता लिहिलेली आहे, ती अतिशय बोलकी आहे। माणूसपणाच्या चिंधड्या उडवणाऱ्या या रस्त्यांवर मी शोधतोय माणूस, माझ्या रक्तात उष्ण आहे त्याच्या दुःखाचा रंग, त्याच्या वेदनेचा आवाज मी माझ्या हाडांमध्ये ऐकतो, अरे कुठे हरवली माणुसकी। अध्यक्ष महोदय, हे 70व्या दशकात लिहिलेले शब्द आहेत, पण आजही लागू पडतात। केंद्र सरकारच्या सेन्सॉर बोर्डाचा अधिकारी विचारतो, हे कोण आहेत नामदेव ढसाळ? अध्यक्ष महोदय, आम्ही त्यावेळी मागणी केलेली, त्याला विचारा कोण आहे अधिकारी, त्याला 6 महिने आत घाला, नामदेवराव ढसाळांचे लिखाण जरा त्याला वाचायला द्या आणि मग बाहेर काढा। पण सरकारने काही केलं नाही। अध्यक्ष महोदय, आज परभणीमध्ये काय घटना घडली त्याचा सगळ्यांनी उल्लेख केला। सोमनाथ सूर्यवंशीला अटक केल्यानंतर त्याचा अध्यक्ष महोदय तुरुंगात मृत्यू झाला, पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला, पोलिसांनी सांगितलं हार्ट अटॅकने मृत्यू झाला। आणि अध्यक्ष महोदय, आपल्या चौकशीनंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी चौकशी काढून निष्कर्ष काढला की पोलीसच त्याच्या मृत्यूला जबाबदार आहे। अध्यक्ष महोदय, 451 पानाचा गोपनीय अहवाल आहे, राज्य मानवाधिकार आयोगासमोर त्यांनी सादर केलाय।
अध्यक्ष महोदय, माझी सरकारला विनंती आहे की हा अहवाल विधिमंडळासमोर त्यांनी मांडावा. एकदा कशा पद्धतीने तुरुंगातल्या सोमनाथला मारण्याचं काम पोलिसांनी केलं ते अध्यक्ष महोदय एकदा ठरलं पाहिजे, कळलं पाहिजे महाराष्ट्राला. आणि अध्यक्ष महोदय, कस्टोडियल डेथ झालेली आहे. आज सरकारने सभागृहात निवेदन किती 5 मिनिटाचं केलं. अध्यक्ष महोदय, 3 पोलीस निलंबित झालं म्हणजे सोमनाथला न्याय मिळाला असं नाही. मूळ आंदोलकांच्यावर मारहाण करण्याचे, लाठीचार्ज करण्याचे, त्यांना तुरुंगात नेण्याचे, तुरुंगात त्यांना मारण्याचे आदेश कोणी दिले हे खरं म्हणजे हुडकलं पाहिजे आणि त्यांना जबर शिक्षा करण्याची गरज आहे. पण सरकार तिथपर्यंत जायची सरकारची तयारी नाही. अध्यक्ष महोदय, सोमनाथ सूर्यवंशीच्या मातोश्रींनी सांगितलं की मला मदत नको, पण दोषींच्यावर कारवाई झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, सभागृह आता परवा संपतंय. संपायच्या आधी आपल्या सोमनाथ सूर्यवंशीला हे सभागृह सार्वभौम सभागृह आहे. या सभागृहाकडे लोक न्यायाच्या भावनेने बघतात. हे सभागृह सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देणार आहे का आणि त्याच्या आईला आपण जाऊन काय सांगायचं, हा खरा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहे. बीड जिल्ह्यात ही संतोष देशमुखची हत्या झाली. अध्यक्ष महोदय, सभागृहात निवेदन किती 30-40 सेकंदाचं निवेदन झालं त्याच्यावर. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे 2 महिन्याच्या वर काळ गेला तरी त्या हत्याकांडातल्या सगळ्या आरोपींना पोलिसांना पकडता आलं नाही. खरं म्हणजे हे गृह विभागाचं अपयश आहे. अध्यक्ष महोदय, सगळे अजूनही सापडलेले अजून एक जण बाहेर आहे, त्यालाही पकडला पाहिजे. पण त्याला सोयीस्कर बाहेर ठेवून चार्जशीट नको त्या दिशेनं जर गेली तर कोण जबाबदार? आणि म्हणून जो बाहेर आहे त्यालाही पकडण्याचं काम सरकार कधी करेल? अध्यक्ष महोदय, यासाठी म्हणजे असे प्रकार करण्याची पुन्हा हिंमत होणार नाही. यासाठी सरकार काय करणार याच्यावर अध्यक्ष महोदय कोणताही प्रकाश सरकारने पाडलेला नाही. ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार का, त्याचं काय करणार, या बाबतीतही सरकार बोलायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, मध्ये सैराट नावाचा सिनेमा होता, तसाच प्रकार लातूर जिल्ह्यात झाला. टाकळी गावातला माऊली उमेश सोट 18 वर्षाचा तरुण, त्याचं एका मुलीबरोबर प्रेम संबंध जुळले. ITI शिक्षण घेतलेला हा मुलगा, अध्यक्ष महोदय, ती जरा जास्त शिकत होती आणि अध्यक्ष महोदय त्याला अध्यक्ष महोदय पूर्णपणाने संपवण्याचं काम झालं. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये काय आहे, कशामुळे झालं तर लोकांना त्याची जात खटकली आणि म्हणून त्याला मारण्याचं काम झालं. अध्यक्ष महोदय, आज अध्यक्ष महोदय आपल्यातला माणूस मेलेला आहे हे खरं आहे. का समाज एवढा व्हायलंट झालाय, का एवढे गुन्हे व्हायला लागलेले आहेत? सरकार तर ते थांबवण्याचा प्रयत्न करत नाही, हा मूळ विषय आहे. पण समाज देखील आज क्रूर व्हायला लागलेला आहे आणि लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. कुणीही, आता माझ्याकडे एक बातमी, आमच्या इस्लामपूरला भारतीय जनता पक्षाने आंदोलन केले काय तर तिथला PI बदलावा म्हणून, आणि त्याच्यासाठी आंदोलन चालू आहे. अध्यक्ष महोदय, पॉलिटिकल इंटरव्हेन्शन किती व्हायला पाहिजे ह्याला काही मर्यादा राहिलेली नाही. पोलिसांनाही आता काही पूर्णपणाने धाक राहिलेला नाही पोलिसांचा. रोज काही ना काही बातमी असते. कधी मर्डर होतो, कधी हाफ मर्डर होतो, कधी बसमध्ये बलात्कार, कधी रेल्वे स्थानकावर बलात्कार. आणि मुख्यमंत्री उत्तरात सांगतात कायदा व सुव्यवस्था फार चांगली आहे. अध्यक्ष महोदय, तशी परिस्थिती नाही आहे खाली. आणि अध्यक्ष महोदय, आपण ते कायदा व सुव्यवस्था राखण्यात कमी पडतोय, ही फॅक्ट आहे, ही आता नाकारता येणार नाही. अध्यक्ष महोदय, मंत्रालयातही आता प्रवेश करण्याची निर्बंध लावलेले आहेत. ठीक आहे, काय हरकत नाही, मंत्र्यांना काम करायला वेळ मिळाला पाहिजे याबद्दल दुमत नाही. पण अध्यक्ष महोदय, सामान्य माणसाला 4-4 तास रांगा लावायला लागतात आणि एखादी फार मोठी गाडी लंबोर्गिनी सारखा घेऊन एखादा मोठा कॉन्ट्रॅक्टर आला तर त्याला थ्रू पास आहे. याच्यात देखील आपण भेदाभेद किती करतो हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे प्रशासनाबद्दल चिंताजनक आकडेवारी माझ्या वाचनात आलेली आहे. आपण म्हणतो ही संतांची भूमी आहे, नावलौकिक आपला मोठा आहे, पण अलीकडे जिल्हा सुशासन निर्देशांक
में डिस्ट्रिक्ट गुड गव्हर्नन्स इंडेक्स राज्य सरकारने नुकताच जाहीर केला। 36 जिल्ह्यापैकी 22 जिल्हे गुन्हेगारी रोखण्यात नापास झालेले आहे, अशी आकडेवारी माझी नाही आहे। 10 जिल्ह्यामध्ये त्या जिल्हा प्रशासनाच्या कामगिरीचे मूल्यमापन विविध जिल्ह्यात करण्यात आले। प्रत्येक क्षेत्रातील कामगिरीला 100 प्रमाणे 10 क्षेत्र जे आहेत त्या 10 क्षेत्रामध्ये 1000 मार्क पैकी मार्क होते। अध्यक्ष महोदय, 36 जिल्ह्यांच्या कामगिरीचे निर्देशांक निश्चित करण्यात आले, त्यावेळी रिझल्ट काय लागला? अध्यक्ष महोदय, न्याय व लोकसुरक्षा म्हणजे गुन्हेगारी तसेच सामाजिक विकास या 2 क्षेत्रात सर्वच जिल्हे पिछाडीवर आहेत। एकीकडे ढासळलेले सामाजिक संतुलन आणि त्यातून वाढलेल्या गुन्हेगारीचा मुद्दा हा प्रकर्षाने त्यातनं पुढे येतो। अध्यक्ष महोदय, सामाजिक विकासात केवळ 3 जिल्ह्यांनी 50% जास्त गुण घेतले आहेत। त्यात आमच्या नाना पटोलेंचा गोंदिया जिल्हा आहे 100 पैकी 53.46, अमरावती जिल्हा 51.58, नाशिक जिल्हा 50.79, अनुक्रमे नाशिक आणि अमरावती आणि नाशिक दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर। पण अध्यक्ष महोदय, उरलेले 33 जिल्हे आहेत ते 50% पोहोचलेले नाही। गंभीर म्हणजे अध्यक्ष महोदय, 18 जिल्ह्यांना 100 पैकी 40 गुण पण मिळाले नाही। अध्यक्ष महोदय, केवळ 4 जिल्हे 50%च्या वर गेले। म्हणजे आपण कुठे आहोत हे राज्याच्या मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि एवढ्या सगळ्या मंत्र्यांनी खरं म्हणजे अध्यक्ष महोदय लक्षात घेतलं पाहिजे। 32 जिल्ह्यांना 100 पैकी 50 पेक्षा कमी गुण, त्यात यवतमाळ आहे, वाशिम, जळगाव, लातूर, धुळे, सोलापूर, सांगली, पुणे, धाराशिव, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना 40 पेक्षा कमी गुण आहेत। बीड, नाशिक, जालना या 3 जिल्ह्यांना लोकसुरक्षतेच्या क्षेत्रात 30 गुण पण नाही आहेत। अध्यक्ष महोदय, बीडची जिल्ह्यात काय परिस्थिती आहे? सर्वच गोष्टीत पिछाडीवर आहे बीड जिल्हा। गुन्हेगारी रोखण्यात अध्यक्ष महोदय 36 जिल्ह्यांमध्ये ही शेवटचा जिल्हा। न्याय सुरक्षेत 100 पैकी केवळ 26 गुण। सामाजिक विकासाच्या क्षेत्रातही 36 पैकी 32वी श्रेणी। लोकसुरक्षा या क्षेत्रात महिलांवरील, बालकांवरील अत्याचार गुन्ह्याचा छडा लागण्याचे प्रमाण, अपघाती मृत्यूचे प्रमाण, अट्रॉसिटीचे गुन्हे, ग्राहक न्यायालयातील तक्रारी आदीचे मोठे प्रमाण अध्यक्ष महोदय आहे। अध्यक्ष महोदय, ही अध्यक्ष महोदय जी परिस्थिती आहे ती एका बाजूला म्हणजे ती तुम्हीच आकडे सांगितलेले आहेत, आम्ही काय आमचे नाहीये। अध्यक्ष महोदय, दुसरे काही आकडे सांगतो मी। आता आपली मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणायचो, आता म्हणायचं धाडस होणार नाही कारण बरंच काही गुजरातला गेलंय। ते बोलायला लागलो की गुजरातचा प्रचार करताय असा लगेच आरोप होतो। त्यामुळे गेलेलं आहे ती खरं सांगायची अलीकडे चोरी झालेली। मुंबईत महिलांवरील अत्याचाराचा आकडा आता 6000वर पोहोचलाय। अध्यक्ष महोदय, मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी बलात्काराचे 1050 गुन्हे नोंद झाले, त्यापैकी 983 गुन्हे अल्पवयीन मुलींशी संबंधित आहेत। याच काळात 1231 अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची नोंद दप्तरी झालेली आहे। मुंबईचं चाललंय, फक्त महाराष्ट्राचे फारच मोठे आकडे। सर्वाधिक प्रमाण अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे आणि महिलांच्या विनयभंगाचे आहे। नोव्हेंबर महिन्यात 2397 महिला तरुणींनी विनयभंगाची तक्रार केली। 2023च्या तुलनेत गुन्हे आता वाढलेले आहेत। अध्यक्ष महोदय, 100 दिवस होऊन गेले, महिलांना दिलेला शब्द पाळला नाही। दादा म्हणतात की आर्थिक परिस्थिती ज्यावेळी सुधरेल त्यावेळी आम्ही 2100 करू, म्हणजे आर्थिक परिस्थिती खराब आहे हे सिद्ध झालेलं आहे। दादाच म्हणतायत, मी सांगत होतो त्यावेळी काय कोणी ऐकलं नाही आमच्या अर्थसंकल्पीय भाषणात, पण दादाच म्हणतात आर्थिक परिस्थिती ज्यावेळी सुधरेल त्यावेळी आम्ही 1500ची 2100 करू। ठीक आहे, ते करायला हरकत नाही, पण अध्यक्ष महोदय 1500 देताय तेही आता महिलांची नावं कमी करणार त्याच्यावर आम्ही बोललोय। पण महिलांना काय पाहिजे तर सुरक्षितता पाहिजे। महिलांना सुरक्षितता द्यायला सरकार यशस्वी झाले का? मुंबईतल्या महिला जी आकडेवारी बघितली तर त्या सुरक्षित आहेत का? महाराष्ट्रातल्या भगिनींच्या बाबतीत काय परिस्थिती आहे? फेब्रुवारीच्या 28 दिवसात 79 रेप केसेस झाल्या। 101 महिलांना किडनॅप करण्याच्या केस दाखल आहेत ओनली इन फेब्रुवारी मुंबईत।
अध्यक्ष महोदय, स्वारगेटमध्ये बस स्थानकावर अत्याचार झाला. जोगेश्वरी इथं 12 वर्षीय मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. अध्यक्ष महोदय, समाज म्हणून आपण कुठं चाललेलो आहे? आता सांगली जिल्ह्यात आष्ट्याला पुण्याहून सांगलीकडे जाणाऱ्या शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग एकाने केला. केंद्रीय मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाहीत जळगावला, हेही आपण मधल्या काळात बघितलं. अध्यक्ष महोदय, आता ही सगळी जर परिस्थिती बघितली तर अध्यक्ष महोदय फार अवघड आहे. पोलिसांचं ॲटिट्यूड काय? एकच उदाहरण साधं देतो. अध्यक्ष महोदय, पोलिसांचं ॲटिट्यूड असं आहे की एक पवार म्हणून मुलगा होता, त्याचं लग्न होतं, त्या लग्नालाही मी गेलो होतो. अध्यक्ष महोदय, त्या लग्नाला गेल्यानंतर सतीश पवार असं काहीतरी त्याचं नाव होतं. तर अध्यक्ष महोदय, मी गेल्यानंतर त्या ठिकाणी सतीश शशिकांत पवार, अध्यक्ष महोदय, लग्न झालं, लग्नाला गेलो होतो. त्याच्या बायकोने नववधूने एका व्याजाने पैसे देणाऱ्या व्यक्तीकडून 1,45,000 रुपये उधार घेतलेले. ते पैसे तिने चक्रवाढ दराने परत केले. किती परत केले? तर 7,80,000 रुपये परत केले. एवढे पैसे देऊन पण त्याची भूक समेना त्या माणसाची. अजून पैसे पाहिजेत म्हणून त्या नववधूला ऑफिसमध्ये थोडे दिवस 2-4 दिवसच झाले असतील, नववधूला ऑफिसमध्ये जाऊन सगळ्यांच्या समोर त्याने तिला फरफटत नेलं, तिला शिवीगाळ केली. रात्री अपरात्री परत तिच्या घरी जाऊन दारू पिऊन तिला शिवीगाळ केली. याचा हे सगळं प्रकार बघून घाबरून तिनं ताडदेव पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज केला. त्याची काही तक्रार घेतली नाही. ती बिचारी नवरा बायको माझ्याकडे आली. मी फोन DCPला केला. मी म्हटलं, अरे FIR तरी घ्या म्हटलं, एक महिला आरोप करते, तक्रार करते. त्याचा FIR घ्यायला सांगितल्यावर तिथला आयो होता, त्याने इन्व्हेस्टिगेशन पोलीस इन्स्पेक्टर असेल, त्यानं NC घेतली. जबाब घेताना काय करावं, त्यांना दम दिला, जबरदस्तीनं लिहून घेतलं की तुम्ही अगोदर दिलेल्या तक्रार अर्जातील घटना चुकीच्या आहेत, असा प्रकार घडलेला नाही. अध्यक्ष महोदय, तिला अशी धमकी दिली की जबाब न वाचता सही कर, नाहीतर पोलीस स्टेशन मधून घरी जायला देणार नाही. अध्यक्ष महोदय, त्या बिचारीला कसं करणार? सामान्य माणूस रात्री संध्याकाळी बोलवलं जातं, पोलीस दम देतात, नाहीतर घरी सोडणार नाही म्हणून सांगतात. ज्याचा कधी पोलीस खात्याशी संबंध नाही ते घाबरून जातात. अध्यक्ष महोदय, सामान्य माणसाने दाद कशी मागायची? आता पुण्यातल्या शुभदा केदारेची हत्या झाली. अध्यक्ष महोदय, अशा घटना घडल्यावर आपण पंचनामे करणार का? आणि अध्यक्ष महोदय, अशा प्रकारची आता ताडदेवला जी घटना झाली, आपके कॉन्स्टिट्युएन्सी की पोलीस स्टेशन है ये, अध्यक्ष महोदय त्याची चौकशी करा. त्या व्याजाने पैसे देणाऱ्या माणसाकडे परवाना आहे का ह्याची चौकशी करा. त्याच्यावर खंडणी मागण्याचा, महिलांसोबत अश्लील वर्तन करण्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. गुन्हेगाराला पाठीशी घालणारा जो पोलीस आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. पण काही होणार नाही. आता मी एवढं भाषण केलंय ना, मला नाही वाटत काय होईल. पण अध्यक्ष, मी त्यांच्या लग्नाला जाऊन आलोय ताडदेव भागात, काय विषयच नाही. या सभागृहाचा परिणाम आता पोलीस खात्यावर आणि कुणावर सरकारी अधिकाऱ्यांवर होत नाही. तरी देखील मी एका भाबड्या आशेनं हा विषय मांडतोय. अध्यक्ष महोदय, एका कवीने एक समर्पक रचना केलेली आहे. आता काय करणार ह्याच्याशिवाय? काय एका कवीने एक रचना केलेली आहे, ती ऐका. कित्येक दुष्ट दुःशासन आज माजले, कित्येक दुष्ट दुःशासन आज माजले, स्त्री शक्तीला विवस्त्र केले, नको होते ते झाले आणि कौरवांचे राज्य आले. अशी आजची अध्यक्ष महोदय सामान्य लोकांच्या मनातली भावना आहे का? याबद्दलही सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, रोज थोडी लिहितात, कधी तर लिहिलेलं असतं. त्यावेळी कविताचे खूप संदर्भ आहेत म्हणा. तुम्ही बोललात त्यावेळी मी कधी बोललो का? पाटील साहेब, आपल्याला खूप कविताचं भांडार आहे आपल्याकडे, तिकडे पाऊस नका. बरोबर. सिनेमाचा आणि कवितेचं भांडार. अध्यक्ष महोदय, ऑनलाईन गुन्हेगारी, ऑनलाईन पेमेंट फार झालेले आहेत. सायबर गुन्हेगारीचे एवढं प्रमाण झालेलं आहे अध्यक्ष महोदय, आणि राज्य सरकार टोटली फेल झालेलं आहे.
पैसे परस्पर काढले जातात खात्यावरून, काही सरकार करू शकत नाही. परत अध्यक्ष महोदय, इतकी गुन्हेगारी वाढली आहे, ती आकडेवारी वाचून तुम्हाला वेळ घ्यायचा का, हाच प्रश्न माझ्यासमोर आहे. अध्यक्ष महोदय, 16 साली अध्यक्ष म्हणजे 2085 आर्थिक फसवणुकीची प्रकरण होती. 2024 मध्ये 6450 झालेली आहे. अध्यक्ष महोदय, तिप्पट वाढ झालेली आहे. अध्यक्ष महोदय, 2024 मध्ये 811 कोटी रुपयाचे फसवे व्यवहार झालेले आहेत आणि वसुली किती, 27 कोटी, म्हणजे 3% पण नाही. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की सायबर हा विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत सायबरची गुन्हेगारी येते. मी अनेक वेळा या सभागृहात यापूर्वी या सेशनला मागच्याही 2दा भाषण केलं. अध्यक्ष महोदय, व्हॉट्सअपवरून मेसेज पाठवणे, एखाद्याची छेडछाडी करणे, एखाद्याच्या चारित्र्यावर मुद्दामून काही कमेंट्स करणे, त्या कमेंटच्या खालचं जे टेबल असतं त्याच्यात काहीही आरे तुरे शिव्या देणे, हे जे चाललेलं आहे अध्यक्ष महोदय, त्याच्यावर काही ना काही उपाय सरकारने केला पाहिजे. सरकार टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की अध्यक्ष महोदय आपण काही करू शकतो. कायद्याने, टेक्नॉलॉजीने या पाहिजे ते कुणालाही शिव्या द्यायचा, कुठल्याही महिलेची छेडछाड करायची, कुणाच्याही इब्रतीला हात घालायचा, कुठल्याही महिलेची किंवा पुरुषाची अब्रू काढायची, हा उद्योग आहे. सरकार काहीच ऍक्शन घेत नाही आणि म्हणून सरकारने याच्यात लक्ष घालावं अशी आमची भूमिका आहे. अध्यक्ष महोदय, एक कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, शिवाजी कोण होता. अध्यक्ष महोदय, छत्रपती, पुस्तकाचं नाव शिवाजी कोण होता आहे. छत्रपती शिवाजी महाराज हिंदू होते, त्यांची धर्मावर श्रद्धा होती, त्या श्रद्धेप्रमाणे ते वागत होते. देव देवतांना आणि साधू संतांची पूजा करायची, धर्मासाठी, देवळासाठी ते दान देत होते, खर्च करत होते. हिंदू धर्मावर पूर्ण विश्वास होता, त्यांचा श्रद्धा होती. पण त्याचा अर्थ त्यांनी कधीही त्यांच्या आयुष्यात दुसऱ्या धर्माचा द्वेष केला अशी एकही ओळ इतिहासात कुठं नाही. त्यांनी एखादं दुसऱ्याचं धार्मिक स्थळ पाडलं असं कुठेही एकही ओळ नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण महाराष्ट्र कुठल्या दिशेने नेणार याचा विचार केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, उलट छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मशिदींना दान व इनाम दिल्याच्या नोंदी आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काय काय करायचं आणि आपल्या मर्यादा किती सोडायच्या आणि किती टोकाला जायचं आणि त्यांचं ते मर्यादा सोडण्याचं काम सरकारने हतबल होऊन किती काळ बघायचं, याला काही टाइम लिमिट ठेवावं. अध्यक्ष महोदय, ठीक आहे, निवडणूक झाली, सगळं जिकडं तिकडं झालं, ज्यांचा पराभव व्हायचा त्यांचा पराभव तुम्ही केलेला आहे. आता अध्यक्ष महोदय, पुन्हा त्याच गोष्टी उगाळण्याची गोष्ट योग्य आहे असं वाटत नाही. अध्यक्ष महोदय, 2024 मध्ये 59 जातीय दंगलीपैकी अध्यक्ष महोदय 59 जातीय दंगली झाल्या, त्यातल्या 12 दंगली महाराष्ट्रात घडलेल्या आहेत. 22 पासून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश जातीय दंगलीमध्ये वाढ झाली. 24 मध्ये महाराष्ट्रात 12, गुजरातमध्ये 5, मध्य प्रदेशमध्ये 5 आणि राजस्थानमध्ये 3 अशा दंगली झाल्या. अध्यक्ष महोदय, ह्या दंगली का होतात, कशा होतात आणि आपण महाराष्ट्राचा आकडा एवढा वर जातोय, याच्यातनंच आपला किती अस्वस्थता खाली आपण तयार केलेली आहे हेही बघण्याचं काम अध्यक्ष महोदय करावं. आता अमरावती परिसरात दंगल झाली, परवा नागपूरला दंगल झाली. आता नागपूरच्या दंगलीत असं सांगण्यात आलं की हा पूर्वनियोजित कट होता. अरे पूर्वनियोजित कट होता तर तुम्ही काय हजामती करत होता काय? पूर्वनियोजित कट म्हणजे प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग आहे म्हणजे कुठेतरी सिटिंग करून प्लॅनिंग केलेलं असेल, बसले असतील ना. पोलीस खातं काय करत होतं? पोलीस खात्याला पूर्वनियोजित कट जर पकडता आला आधी तर ते खरं पोलीस खातं. म्हणजे अध्यक्ष महोदय, आपणच कबूल करतोय अचानक झालेली दंगल आपण समजू शकतो, पण पूर्वनियोजित कट झाला आणि ती दंगल झाली. आणि नागपूर सारख्या शहरामध्ये दंगल होणं म्हणजे सगळ्यात शांत प्रवृत्तीची लोक त्या नागपूरमध्ये राहतात, तिथं दंगल घडवून दाखवली म्हणजे कौतुक आहे करणाऱ्यांचं, दंगल करणाऱ्यांचं. म्हणजे सगळ्यात टॉप स्किल वापरलं, त्यांचा सत्कारच करायला पाहिजे एका अर्थानं, की तुम्ही ज्या पद्धतीने लोकांच्या भावनांचा खेळवाड केला. म्हणून सरकारने अशा गोष्टीकडे जास्त ठामपणाने बघितलं पाहिजे.
सरकारला चालतंय असा एक इनडायरेक्टली सटली मेसेज जातोय. कारण सरकारमध्ये बसलेले लोक देखील अचानक वेगळ्या भावना भूमिका घेतात आणि लोकांना असं वाटायला लागतं अरे हे वरनच आपल्याला लायसन्स आहे याचं. त्यामुळे किमान सरकारमध्ये बसणाऱ्यांनी तरी आपण हे त्याचं उदात्तीकरण करणं, त्याला जास्त प्रोत्साहन देणं, ही भूमिका सरकारमधल्या बसलेल्या कोणी घेऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे.